ठाण्याच्या काही भागात गुरुवारी शुक्रवारी 24 तास पाणी नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास MIDC महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरणात केंद्रात देखभाल दुरुस्तीचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान एकीकडे धोधो पाऊस कोसळत असताना पाणी पुकारणाऱ्या ठाणे महापालिकेबाबत ठाणेकरांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. गेले काही दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू असून सर्वत्र पाणी झाले आहे. तरीही देखभाल दुरुस्तीसाठी ठाण्यात गुरुवारी आणि शुक्रवारी 24 तास पाणी बंद केले आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वाघळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कुटुंब रंगलय मखर कार्यात ठाण्यात बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास. बुद्धिदात्यात गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्ग स्नेही मखराचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. ठाण्यातील शिवसमर्थ विद्याजवळील देसले यांच्या हेरंब आर्टच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखर तयार केली जात आहे. या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटिंगपासून फिटिंगपर्यंत, नक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच मखर कार्यात रंगलेले आहे. चित्रकला असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरी वादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविधरंगी मखर साकारण्यात सहज दिसून येते. यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि वेगाने वाढणारी सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन नक्षीकाम करून पाने, फुले, मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे. पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालर आणि लाकडी
पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसत आहे. बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आरशात देसले कुटुंबियाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार खरे तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उदाहरण आज ठरले आहे. युनाम पर्वत मोहीम एक अविस्मरणीय अनुभव. भारताची छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 11 वर्षीय गृहीथा सचिन विचारे हिने 15 ऑगस्ट 2025 रोजी माउंटन युनाम पर्वतावर चढाई केली. गृहीथाचा प्रवास 9 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईवरून सुरू झाला आणि युनाम पीक मोहीम हिमाचल प्रदेशाच्या लाहोल स्पिती खोऱ्यात स्थित आहे. 12 ऑगस्ट भारतपूरमध्ये अनुकूलनाचा दिवस होता आणि पुढील चढाई सुरू केली. शिखर गाठण्याच्या अंतिम टप्प्यात पहाटे लवकर सुरू झाला. तीव्र थंडी, उंची -डिग्री आणि खडतर भूभाग यामुळे प्रत्येक टप्प्यावर कसोटी लागली. 5181 मीटर म्हणजे 17,000 फूट उंची ओलांडल्यानंतर ऑक्सिजनची पातळी लक्षणीयरित्या घटली. थंडीत जोरदार वारे आणि विरळ ऑक्सिजनमुळे गृहीथा हिने 5,850 मीटरचा पल्ला गाठला आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे 6,111 मीटरच्या ऐवजी तिने तिची साहस यात्रा 5,850 मीटरपर्यंत पूर्ण केली. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या दिवशी माउंट युनमच्या 5,850 मीटर 19,195 फूट उंच शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवला. तो क्षण अत्यंत भावनिक होता, ज्यात वैयक्तिक यशाबरोबरच देशभक्तीचा सुद्धा अभिमान होता. गृहीथाने असेच नवनवीन विक्रम करत राहावे, उंच शिखरे सर करावीत आणि भारताचे नाव मोठे करावे यासाठी भरपूर शुभेच्छा. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंधूर राबवले. तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामांचे कौतुक केले. शिवसेनेच्या शिष्टमंडळात गटनेते श्रीकांत शिंदे, प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मराठमोळ्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधानांच्या पदाच्या शर्यतीत आलो त्यावेळी रायगडवरून प्रथम जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले, त्यांची आराधना केली आणि त्यानंतरच पंतप्रधान झालो, अशा आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या. आज प्रत्येक भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भरलेला आहे. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, जिथे 20 पैकी 18 देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. हे भारताचे 44वे जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामुळे आपण जगात 6व्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात 2ऱ्या क्रमांकावर आहोत. शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीने आम्ही एका ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आभार व्यक्त करत असल्याची भावना शिवसेना खासदारांनी व्यक्त केली.